जव्हारच्या दाभोसा धबधब्यावरील स्काय वॉकवर नियमांना हरता फासल्याचा प्रकार समोर आलाय. पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून हा काचेचा फूल उभारण्यात आलाय. मात्र स्काय वॉकवर मर्यादित संख्येत प्रवेश आणि विशिष्ट पादत्राणे वापरण्याचे नियम असतानाही काही स्थानिक नेते आणि नागरिकांनी या नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव स्कायवॉक बंद असतानाही काही जणांनी आत्तेष्टांसह येथे प्रवेश करून रील बनवल्याचा दावा आहे. या प्रकाराचे व्हिडिओ समाज माध्यमांवरही व्हायरल झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री गणेश नाईक यांनी 6 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. मात्र उल्लंघन बैठकीपूर्वी झाल्याचं कारण देत संबंधितांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान 15 ऑगस्टला स्कायवॉक सुरू करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू असून अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मात्र संपूर्ण प्रकरणात आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला. स्कायवॉक बंद असताना नागरिकांकडून प्रवेश शुल्क कोणी वसूल केलं आणि जमा झालेले पैसे नेमके गेले कुठे, या प्रश्नाचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, जव्हार.